महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीला बंडखोरीचं ग्रहण। महायुतीमध्ये 9 जागांवर बंडखोरी। पुणे, रायगड, संभाजीनगर, नाशिकसह यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड आणि जळगावातही बंडखोरीचं सत्र। छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेत बंडखोरी। महायुतीमध्ये जागा भाजपला सुटलेली असताना सत्तारांच्या मुलाचा अर्ज, तर भाजपचे सुहास शिरसाट आणि सेनेच्या समीर सत्तारांकडूनही अर्ज दाखल। भाजपकडून शिंदेंची शिवसेना संपवण्याचं काम सुरू। भाजपनं आमचं मुंडकं तोडलंय। 18 महिन्यांमध्ये आम्हाला 18 रुपयांचाही निधी नाही। बंडखोरीनंतर शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचा संताप। तर आमच्यावर आरोप करण्याआधी सत्तारांनी शिंदेंशी बोलावं, निधी आल्यावर निधी देणार। सत्तारांच्या आरोपांवर भाजपच्या अतुल सावेंचं उत्तर, तर वरिष्ठ नेत्यांना भेटणार। 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल, सत्तारांचं वक्तव्य। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, असलेल्या सगळ्यांना भेटणार। सुनील टिंगरेंचीही भेट घेऊन नाराजी दूर करणार। अर्ज दाखल केल्यानंतर विक्रम काकडेंची प्रतिक्रिया। भंडारा विधान परिषदेसाठी भाजप अलर्ट। गुप्त बैठकीनंतर खबरदारी म्हणून मतदारांना अज्ञातस्थळी नेलं। मतं फुटण्याच्या भीतीनं भाजपकडनं मतदारांची नाकेबंदी। जूनच्या पहिल्याच दिवशी महागाईचा चटका। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ, तर हॉटेलचं जेवण, चहा, नाश्ता आणि लग्नाचं कॅटरिंग सुद्धा आता महागण्याची शक्यता। कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 2% वाढ। कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल आता $93, तर इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमुळे किमती वाढल्याचाही अंदाज।